नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारने 2.5 लाख राज्य सरकारी कर्मचारी वेतन रोखले. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता ना हो. त्यापूर्वी जर आपण चॅनल सबस्क्राईब करायला बसला आजचे नवीन अपडेट सहितपणे समजायला सुरू करूया. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने जवळपास 2.5 लाख सरकारी कर्मचारी विरोधात कठोर पाऊल उचलले आहे. 2,44,565 सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यातील वेतन रोखण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना सरकारने वारंवार सूचना दिल्या होत्या की त्यांनी स्पर्धा पोर्टलवरील त्यांची संपत्तीची माहिती भरावी. मात्र अद्याप 2.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी माहिती भरल्या नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी योगी सरकारने दिलेला हा मोठा धक्का मानावे लागेल. मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी सर्व सरकारी कर्मचारी 31 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या स्थावर आणि जंगल मालमत्तेची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. असे असतानाही काही सरकारी कर्मचाऱ्यांनी सूचनेचे पालन केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकूण सरकारी कर्मचाऱ्यांपैकी फक्त 71% सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या संपत्तीची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरली आहे. राज्यात 8,46,640 सरकारी कर्मचारी आहे. त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या तरी केवळ 6,02,075 कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे संपत्तीची माहिती स्पर्धा पोर्टलवर भरली आहे. आदेशाचे पालन न केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन तोडसुद्धा स्थगित करण्यात आले आहे. अधिक कठोर निर्णय करण्याच्या तयारीत IAS आणि PCSच्या धर्तीवर सर्व विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना संपत्तीचे विवरण देण्यास सांगण्यात आले आहे. या शिक्षकासह स्वायत्त संस्थेतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. 2.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे योगी सरकार नाराज आहे. त्यामुळे वेतन रोखण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय अधिक कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.